औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रामू शेळके तसेच अर्जुन नितीन पाटील यांची निवड झाल्याबद्दल विविध स्तरामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील पदाधिकारी आणि भाविकांनी रामू शेळके यांची भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तर विजयाचे श्रेय अर्जुन नितीन पाटील यांनी मतदार, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांना देत रामू शेळके, अर्जुन पाटील यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केला। आमचे आदरणीय सर्वस्त आदरस्थान रामू काका शेळके सहकार क्षेत्रामध्ये त्यांची निवड झाल्याबद्दल आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। काकाचं कार्य काम म्हणजे एकदम परफेक्ट, दिलेला शब्द ते पाळतात आणि सहकार क्षेत्रामध्ये आणि बँकेसाठी खूप ते अग्रेसर आहेत, काम करतात आणि लोकांना सुद्धा, शेतकऱ्याला दिलासा मिळत असं मला वाटतं। ज्याने भविष्यात भावी आमदार सुद्धा व्हावा असे आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्की होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपलं नाव हरिदास जोगदंड, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा बीड जिल्हा अध्यक्ष। भाजप प्रणित महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक आघाडी वारकरी संप्रदायाचे मराठवाड्याचे अध्यक्ष माननीय रामू काका शेळके पाटील तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांची आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाली। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो आणि त्यांचा आध्यात्मिक वारसा तर आहेच, परंतु एक वारकरी संप्रदायाची देखील त्यांना नाळ आहे आणि मी त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हा परिषद सदस्य होतो। त्यांच्या कामाची हातोटी, त्यांच्या जनते राष्ट्राला विश्वास आणि गोरगरिबांची सेवा अशी त्यांची यापुढे देखील होत राहो आणि बँकेच्या माध्यमातून सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या हातून सुटावे आणि ते नक्कीच मला खात्री आहे, जसं जिल्हा परिषदमध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा ठसा उठवला तसाच बँकेत देखील ते या ठिकाणी गोरगरिबांची सेवा करून ठसा उठवतील आणि शेतकऱ्यांना कायम मदत करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा काकांचं या ठिकाणी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या निवडणुकीत तुम्ही निवडून आले, सर्वात यंग संचालक म्हणून तुमची नियुक्ती झाली, काय म्हणाल? खरंच खूप चांगलं वाटतंय आणि याचा पूर्ण श्रेय म्हणजे ज्यांनी मला निवडून आणलं त्या मतदारांचा आहे। त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी त्यांचा सगळ्याकडे खूप आभार मानतो। तुम्ही जसं म्हणले की सर्वात यंग डायरेक्टर बॉडीमध्ये मी आहे सध्या, त्याच्याबद्दल म्हणायला गेलो तर एकच आहे, ही सगळी जी आहे, जे पोझिशन मला भेटलं आहे ते सगळं आमच्या आजोबा स्वर्गीय सुरेशदादा पाटील यांची पुण्याई आहे। आमचे वडील माजी आमदार नितीन पाटील यांचं मार्गदर्शन आहे व आमचे नेते सतीशभाऊ चव्हाण असेल, साहेब असतील, भुमरे साहेब असतील, या सगळ्यांच्या मेहनत व या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहे। जे तिसरी पिढी कार्यरत आहे बँकेत, काय अनुभव आहे तुम्हाला? आता सहकार क्षेत्र जे म्हणलं, आता मी तो लहानपणीपासूनच पाहतो आहे। माझं स्वतःचं शिक्षण पण बँकिंग आणि फायनान्समध्ये झालेलं आहे, तर नक्कीच हे कॉपरेटिव्ह बँकिंग सेक्टर म्हणावं त्याचा एक नवीन अनुभव असतील, पण मला खात्री आहे की हे सगळे जे ज्येष्ठ मंडळी जे माझ्यासोबत निवडून आलेले यांचा सगळ्यांचा सहकार भेटेल व या सगळ्यांचे अनुभव व या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा बँकेत चांगलं काम करू। आजोबा खूप शिस्तीचे होते सुरेश पाटील साहेब, आता ते एक्सपायर झाले, पण तुम्ही आता गाडा चालवणार आहे, तुम्हाला कसा
कसं कोणाचं मार्गदर्शन केलं कसं नेमकं झालं? साहजिक आहे, त्यांची जशी शिस्त आहे. ज्या दिवशी आम्ही पॅनल बनवलं, ज्या दिवशी आम्ही 20 लोकांनी ठरवलं की आपल्याला जिल्हा बँक लढायची आहे, त्या दिवशी आम्ही एकच धैर्य ठेवलं आणि एकच धोरण केलं की जसं स्वर्गीय सुरेशदा पाटीलने बँक जशी घडवली, ज्या हिशोबाने त्यांनी ज्या शिस्तीने ज्या काटकसरीने बँक चालवली, ज्यामुळे आज मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे टॉप 5चे जे बँक आहेत त्याच्यामध्ये आपलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचं नाव येतं. त्या हिशोबाने आम्ही येणार 5 वर्ष त्यांची शिकवणगिरी बँक चालवणार आहे. अध्यक्षपदासाठी खूप लोकांचे नाव आघाडीवर आहे. काय तुमची इच्छा आहे का यंग पर्सनॅलिटी एक अध्यक्ष व्हावं म्हणून? कारण बँक आणि दुसरी बाजू सुरेश पाटील हे समीकरण आहे. भविष्यात पण नेते मंडळीचं म्हणणं आहे की बाबा एक बघू आम्ही पाटील साहेबांच्या चिरंजीवाला देऊ चान्स. साहेब, याचं उत्तर कालच आदरणीय साहेब, आदरणीय सतीशभाऊ व खासदार भुमरे साहेबांनी दिलं की जे पक्षश्रेष्ठी व जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ठरवतील तेच या बँकेचे अध्यक्ष होतील. आणि त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं दुमत नाही आहे व त्यांच्याकडून जो आदेश येईल त्याचं पालन आम्ही सगळे करू. शेवटी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल तुमच्या ग्राहकांना, बँकेच्या ग्राहकांना, शेतकऱ्यांना? ही बँकच शेतकऱ्यांची बँक आहे आणि या बँकेमार्फत जितकं शेतकऱ्यांना मदत करता येईल तितकी मदत 100% आम्ही सर्व